नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स नॉलेज ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण आपल्या TCS आणि IBPSच्या महासंग्रामच्या घड्याळ ह्या चॅप्टरमध्ये आज आपण भाग 3 मध्ये प्रवेश करणार आहोत। तर मित्रांनो, काल आपण भाग 1 आणि 2 मागच्या दोन्ही लेक्चरमध्ये जो आपण कव्हर केलाय तो पूर्ण बेसिक भाग होता, है ना। आज आपण थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन बघणार आहोत आणि तुम्हाला कालच्याच भागामध्ये म्हणलं होतं की हा जो भाग आहे या भागामध्ये आपण जे क्वेश्चन बघणार आहोत ते क्वेश्चन मात्र हे तुमचे असे असतील की त्याला सर्व क्वेश्चनला, जगातल्या कोणत्याही क्वेश्चनला एकाच ट्रिक्सने तुम्हाला सॉल्व करता येतील। ओके, तर आपण ती नेमकी ट्रिक्स कोणत्या आहेत ते बघू। ओके, चला तर आज आपण कुठला भाग बघणार आहोत? काल काय काय बघितलं आपण? मागच्या लेक्चरला आपण असं बघितलं की घड्याळाच्या दोन्ही काट्यामधला कोन तुम्हाला वेळ दिलेला असेल त्या वेळेमध्ये किंवा त्या वेळेला दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल त्याचे आपण बघितलं। दोन कोन कसे काढतात, त्याच्या पद्धती कशा होत्या, त्याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने सॉल्व करा म्हटलं। मग आज आपल्याला जो भाग बघायचा आहे त्याच्या पुढचा बघायचा आहे कुठला, की कोन दिलेला असेल आपल्याला ती वेळ काढायची है ना। आज आपण भाग 3 मध्ये आहोत बघा। ओके, चला हे विसरू नका, लाईक करा, शेअर करा, ह्याला विसरू नका। त्यानंतर आता आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे बघा। टाईप 5व्या मध्ये आहोत आपण घड्याळ चॅप्टरच्या, है ना। आणि आपल्या लेक्चर वाईज जर बघितलं तर आपण भाग 3 हा लेक्चर चालू आहे। ओके, चला तर आपल्याला त्यांनी दिलंय काय बघा, की ह्या टाईप मध्ये काय काढायचंय, वेळ काढायची। कुठली वेळ असेल ही, की बाबा त्या दोन्ही तुमच्या काट्यामध्ये किती अंशाचा कोन, 0 अंशाचा कोन होण्याची वेळ काढा। मग तो आपल्याला काय देईल, किती ते कितीच्या दरम्यान कोणत्या तासामध्ये आपल्याला तो कोन 0 अंशाचा होतो ती वेळ काढायची असेल ते त्यानं दिलेलं असते। आता आपल्याला हे 5 ते 6च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यात काय 0 अंशाचा कोन होईल म्हणले आले। मग आता आपल्याला बुक मध्ये जी दिलेले आहे ते वेगळी पद्धत दिलेली आहे। आपण बुक मधली पद्धत वापरणार नाही, कारण बुक मधल्या पद्धतीने जर वापरायला गेलोत आपण तर पुढे जेव्हा आपल्याला 17.5 15.5 डिग्रीचा जेव्हा कोण विचारल, मिनिटाचा फरक विचारल, त्यावेळेस ते अवघड जाते। ओके, आपण याला एकाच पद्धतीने सॉल्व करणार आहोत। पहा आता काय करायचं। आता तुम्हाला याच्यामध्ये जे काही दिलेलं असेल ते तुम्हाला हे असं 5 ते 6 देईल, कधी 5.25 ते 6 देईल, 5.5 ते 6 देईल, कोणते देऊ, सगळ्या प्रकारच्या क्वेश्चनचे व्हेरिएशन्स आपण याच्यात कव्हर केलेले आहेत। ओके, जर आपल्याला ती वेळ काढायची असेल की कोणत्या वेळी 0 अंशाचा कोन होतो 5 ते 6च्या दरम्यान। आता 0 अंशाचा कोन म्हणजे काय बरोबर, दोन्ही काटे काय एकमेकावर, है ना, दोन्ही काटे काय एकमेकावर। जसं की एक उदाहरण बघू। आता आपले किती वाजले, 7 वाजलेत। किती वाजलेत, 7 वाजलेत बघा। घड्याळ चमकायले का, 7 वाजले। आता मला दोन्ही काटे एकमेकावर येणे यालाच काय म्हणतो आपण, 0 अंशाचा कोन होणे, ती वेळ काढायची। मग बघा आता आपण काढूच समजा 7 ते 8च्या दरम्यान। मग आता हे काटा फिरत फिरत आला, फिरत फिरत बघा आला, याच्या जवळ आला, आला आला आला, एकमेकावर आले। मग आता 7 वाजून किती मिनिटाचं आहे, अंदाजित किती मिनिटं व्हायलेत बरं, जवळपास 35 36 37च्या दरम्यान काहीतरी आहे, 37 35 36 याच्या दरम्यान। मग आपल्याला ही अशी करेक्ट वेळ काढायची असते। काय करेक्ट वेळ काढायची असते। मग तो 0 अंशाचा कोन किती वाजता होईल 5 ते 6च्या दरम्यान ते आपल्याला काढायचं आहे। मग काय करायचं बघा। आता याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या पद्धती दिल्या आहेत, परंतु आपल्याला एकाच पद्धतीने हे आले पाहिजे। मग ती वेळ इक्वल टू, मी तुम्हाला एकच असं ब्रह्मास्त्र सांगणार आहे की ज्यानं या सर्व प्रश्नाचे, मग ते 0 अंशाचा असो, 80 डिग्रीचा असो, 75 डिग्रीचा असो, 10 डिग्रीचा असो, किती डिग्रीचा असो, तो तुम्हाला वेळ काढता येते। मग 2/11 वेळ इक्वल टू बघा, 2/11 A1 ± A2 संपलं। यानं जगातल्या कोणत्याही कोणाची तुम्हाला वेळ काढता येते। आले लक्षात। आता दुसरी गोष्ट, 0 अंशाचा कोन एका तासात किती वेळा होतो, एकदाच होतो। 90 अंशाचा कोन एका तासात 2 वेळा होतो। 180 अंशाचा कोन एका तासात 1 वेळा होतो। मग आता 0 अंशाचा कोन एका तासात 1 वेळा होतो म्हणजे आपलं उत्तर एकच येणार आहे। 5 ते 6च्या दरम्यान कुठली तरी एक वेळ येणार आहे। मग मी लिहिले 2/11 A1 ± A2। आता याच्यात महत्वाचं आहे हे A1 A2 काय आहे, A1 A2 काय आहे, ठीक आहे, हाच महत्वाचा भाग आहे। ओके, तर A2 म्हणजे दिलेला कोन, A2 म्हणजे दिलेला कोन। मी पहिल्या प्रश्नाला पूर्ण लिहितो। A2 म्हणजे दिलेला कोन, बरोबर आहे। मग दिलेला कोन म्हणजे प्रश्नात दिलेला कोन, तो A2 किती डिग्री आहे, 0 डिग्री, म्हणजे A2च्या जागी तुम्हाला काय ठेवायचंय, 0 ठेवायचंय। आता A1 म्हणजे काय,
तर A1 म्हणजे 30 × तास. हे कोणत्याही प्रश्नाला असंच असेल. काय 30 × तास. आता 30 × तास, तास म्हणजे काय, तर या दिलेल्या दोन वेळेमध्ये ना 5 ते 6 हा जो पहिला अंक असतो ना याला म्हणायचं तास. मग 30 × तास किती 5, म्हणजे उत्तर काय आलं 150 आलंय. आता इथे ठेवा काय 2/11 A1 म्हणजे 150 प्लस मायनस A2 म्हणजे 0. आता मला सांगा ह्या 150 मध्ये 0 मिळवले काय आणि वजा केले काय, काही फरक पडतो नाही. म्हणजे तुम्हाला प्लस मायनसचं काही टेन्शन नाही. ओके, प्लस मायनसचं काही टेन्शन नाही. मग इथं तुमचं काय उत्तर येईल आता, हे 150 गुणिले 2 आहे म्हणजे काय येईल 300. 150 गुणिले 2 300, कारण 0 त्यात मिळवा न मिळवा काही फरक पडत नाही. चला भागिले काय 11, भाग द्या बरं. 11 दोन्ही 22, उरले किती 8 उरले है ना, किती झाले 80. 11 7 77, उरले किती 80 मधून 77 गेले 3, त्याला तसंच ठेवा. काळकामध्ये आपण शिकलो बघा, तसंच ठेवा भागिले 11. याला काय म्हणायचं 5 वाजून 27 पूर्ण मिनिटं झालेत, 28व्या मिनिटाचा एवढा भाग झालाय. या वेळेला घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 0 अंशाचा कोन असेल कोणत्या 5 ते 6च्या दरम्यान. मग आपलं उत्तर काय आलं, उत्तर काय आलं तर 5 इथं बघा 5 वाजून 27.311 मिनिटे. आलं लक्षात. चला हां, आता आपल्याला आपलं उत्तर हे आलं, पण आता त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक जुगाड सांगणार आहे. ते जुगाड काय असेल पाहता, आपल्याला ते 90% प्रश्नांमध्ये उपयोगी ठरते. ते जुगाड असा आहे की तुम्ही प्रश्न वाचल्या काय, तुम्ही प्रश्न वाचल्या डायरेक्ट याचं सोल्युशन काढायचं नाही. काय डायरेक्ट याचं सोल्युशन काढायचं नाही, पहिले पर्यायाकडे जायचं. आलो पर्यायाकडे आलो. आता पर्यायाकडे आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथली संख्या, मग ती 1 अंकी असो 2 अंकी असो, कुठली इथली संख्या आणि इथला अंक या दोघांची बेरीज ज्या पर्यायामध्ये 10 होते ते तुमचं उत्तर. बघा बरं, मग 8 आणि 3 10 होते का, नाही 11 होते. मग हे नाही, हे गेलं. ओके, इकडं 7 आणि 5 12 होते, हे पण गेलं. 7 आणि 3 10, याची बेरीज 10 होते आणि याच्यामध्ये आहेच नाही. ओके, म्हणजे उत्तर काय आलं आपलं हे 2 नंबर. 90% का म्हणलो मी, कारण कधी काय होतंय की असे 2 पर्याय फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेला असे जास्तीत जास्त याच्यामध्ये 2 पर्याय दिसतात बघा. परंतु आपल्या इकडे मात्र होतावस्तोवर तसं नसतंय. परंतु पहिल्यांदा प्रश्न वाचला की डायरेक्ट उत्तर काढायचं. आलं लक्षात. येस, चला नेक्स्ट. कळालं का बघा. A1 A2 काय घ्यायचं, तर तुम्हाला A1 घेताना काय घ्यायचंय 30 × तास. तुमचं काय बदलतं याच्यात, फक्त तास बदलते. कधी 5 ते 6 येते, कधी 8 ते 9 येते, कधी 10 ते 11 येते. म्हणजे जो पहिला अंक असेल त्याला काय म्हणायचं तास म्हणायचं. ओके, आणि A2 म्हणजे काय दिलेला कोन, ती तर तुम्हाला प्रश्नामध्येच असते है ना. 90 अंशाचा कोन होण्याची वेळ काढा, 70 अंशाचा कोन होण्याची वेळ काढा, ते दिलेलं असते. तो दिलेला कोन लिहायचं. ओके, चला हां, आता नेक्स्ट. आता पुढच्याला सॉल्व करा बरं. काय ते पहा. याला काय येईल पाहता. काय येईल बघा बरं. चला आलं. हां, आपल्याला काय म्हणलंय आता बरं 5 ते 6च्या दरम्यान. अरे तोच क्वेश्चन आहे का, 1 मिनिट. हां 8 ते 9च्या दरम्यान, 8 ते 9च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये काय म्हणलंय बघा बरं. आता 8 ते 9च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 0 अंशाचा कोन होईल. आपला एकच, कुठलं एकच ब्रह्मास्त्र, त्याचं नाव आहे कोन इक्वल टू 2/11 A1 ± A2. ओके, 2/11 A1 ± A2. आता A1 A2 तुम्हाला काढायचंय. A1 म्हणजे काय 30 × तास, आणि तास किती आहे इथं 8 आहे. मग इथं 8 लिहा. 8 त्रिक 24, 240 आलं. A2 म्हणजे काय दिलेला कोन किती आहे 0 डिग्री. संपलं, आणून ठेवा याच्यामध्ये. हां, तुम्हाला याच्यात प्लस मायनसचं का टेन्शन नाही, कारण पुढे 0 आहे म्हणून. आपण पहिल्यांदा काय बघतोय 0 अंशाच्या वेळ होण्याचाच कोन काढतोय आपण, त्याचीच आपण वेळ काढतोय 0 अंशाची. ओके, चला 2/11 A1 किती 240 प्लस मायनस 0,
ते प्लस मायनस शून्य सोडून द्या पुढचं, कारण शून्य आहे. चला 240च्या डबल 480 भागिले 11 भाग द्या बरं. 11 4 44 उरले किती? 4 उरले. किती झाले? 40. 11 3 33. 11 3 33. 40 म्हणून 33 गेले, उरले किती? 7. 7 भागिले 11. म्हणजे आपण उत्तर काय लिहू शकतो? 8 वाजून 43.711 मिनिटे. आले? यस, हे आहे तुमचं उत्तर. बोला आता पर्यायामध्ये कुठे आहे ते तुमचं उत्तर? 43.711. पहिलाच पर्याय आहे 43.711. आता तुम्हाला काय म्हणलं मी, प्रश्न वाचल्या पर्याय बघा. पर्यायामध्ये तुम्हाला कोणाची बेरीज अशी 10 होते का बघा बरं. ह्याची बेरीज 10 होते का? नाही. ह्याची बेरीज 10 होते. मग तेच तुमचं उत्तर. ओके, चला नेक्स्ट. बघा किती सोपं आहे. हां, आपल्याला वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची गरज नाही किंवा वेगवेगळ्या कुठल्याही याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. आपल्याला एकाच पद्धतीनं जगातले कोणतेही कोणची वेळ काढता येते. चला नेक्स्ट. हां, आता सांगा याच्यामध्ये काय म्हणले. सुनीलला तुझ्या घड्याळात किती वाजले असे विचारले तर तो काय म्हणाला. बघा आता हे एक आपल्या जनरल संभाषणावर तयार केलेला क्वेश्चन आहे समजा हा. तर काय म्हणले, सुनीलला विचारलं बा तुझ्या घड्याळात किती वाजले, तर तो म्हणाला माझ्या घड्याळात 10 वाजून काहीतरी मिनिटे झाली आहेत. है ना, काय मिनिटं झालीत म्हणले? 10 वाजून काहीतरी मिनिटं झालीत. मग 10 ते पुढचे मिनिटं माहीत नाहीत. हां, 10 वाजून काहीतरी मिनिटं झालीत आणि घड्याळाचे दोन्ही काटे कसे आहेत? एकमेकावर. आता काटे एकमेकावर असणे म्हणजे याचाच अर्थ काय? 0 डिग्रीचा कोन होणं. काय? काटे एकमेकावर असणं म्हणजे 0 डिग्रीचा कोन होणं. मग आपल्याला काढायचंय 10 वाजून किती मिनिटाला घड्याळाच्या दोन्ही काट्यात 0 अंशाचा कोन होईल. मग आपल्याला माहित आहे 1 तासात 1 वेळा म्हणजे 10 ते 11च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकावर येतील ती आपल्याला वेळ काढायची. तुम्ही इकडून बी चेक करू शकता. बघा, हां सांगा कोणतं उत्तर असेल. हे होईल का? नाही. हे होईल का? नाही. हे होईल का? नाही. हे होईल. 4 आणि 6 10. यस, लास्टवालं बरोबर आहे. चला आपण सॉल्व करूत या की. आता आपल्याला याची वेळ काढायची. एकच आपला ब्रह्मास्त्र. वेळ इक्वल टू 2 भागिले 11 A1 प्लस मायनस A2. हा बोला, A1 म्हणजे काय? 30 इंटू तास. चला बोला, तास किती? हां, 30 इंटू तास म्हणजे पहिला आकडा तो किती? 10. 30 इंटू 10 किती? 300. A2 म्हणजे काय? बोला, दिलेला कोन. दिलेला कोन म्हणजे ते काटे एकमेकावर आहेत म्हणजे याचा अर्थ 0 अंशाचा कोन. आपण पहिले 0 अंशाचं बघतोय. ओके, चला 2 भागिले 11. आता A1 A2 किती आहे? A1 आहे तुमचा 300, A2 0. मग हे असं. चला उत्तर काय येईल सांगा. 300 गुणिले 2 600. 600 भागिले 11. 11 5 55. उरले किती वर? 5 उरले है ना. काय झाले? 50. 11 4 44. 50 मधून 44 गेले, 6 उरले. 6/11 म्हणजे आपलं उत्तर काय आलं बरं? 10 वाजून 54.611 मिनिटे. या वेळेला तुमच्या घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 0 अंशाचा कोन होईल किंवा दोन्ही काटे काय असतील? एकमेकावर असतील. मग आपल्याला डायरेक्ट उत्तर काढण्याच्या अगोदर काय म्हणलो? पर्याय चेक करा. या दोघांची बेरीज काय येते? 10. म्हणून उत्तर काय आलं? लास्ट ऑप्शन. ओके, इथं पण तुम्ही जेव्हा बघसाल ना तर यामध्ये तुमच्या येणाऱ्या उत्तरामध्ये दोघांची बेरीज 100% 10 असते. कोणत्या? हा अंक इथला 6 आणि हा 4 10. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता याचं सांगावर काय येईल उत्तर? हां, कोणता आहे? 0 अंशाचाच आहे. बघा, आपण सराव व्हावा म्हणून एकाच प्रकारचे 2 2 4 4 5 5 प्रश्नापर्यंत कव्हर केलेले आहेत. ओके, हां आता बोला. आता 2 ते 3च्या दरम्यान म्हणले कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 0 अंशाचा कोन होईल. बरं, तुम्हाला आता चेक करायचं असेल तर बघा बरं. हां, आता म्हणलंय त्यानं 2 ते 3च्या दरम्यान. इथं पण आहे बघा. 2 38 2/11. 8 आणि 2 ह्यांची बेरीज काय होते? 10 होते. 5 आणि 3 नाही, हे सोडा. 0 आणि 10 10 होते म्हणजे पहिला आणि शेवटचं दोघांमध्ये 10 होते. आता एक कॉमन सेन्स लावा. काय? 2 ते 3च्या दरम्यान कधी ते दोन्ही काटे एकमेकावर येतील? 2 ते 3च्या दरम्यान कधी येतील? बघा, त्या 3 वाजल्याच्या आसपास कुठतरी है ना. 3 वाजण्याच्या आसपास कुठतरी. मग 3 वाजल्याच्या आसपास म्हणजे 15 मिनिटं असतात ना 2 वाजून, त्याच्या जवळपास कुठतरी. ह्या
2:38 2 कुठे इकडं याच्यामध्ये जर चेक केला आपण 2 कुठे इकडं आणि 38 मिनिटं म्हणजे इथं, हे दोन्ही काटे एकमेकावर आहेत का? नाही, एकमेकाच्या विरुद्ध येत आहे जवळपास, है ना. म्हणून तुमचं हे तर शक्यच नाही होणं, म्हणून हे पण गेलं, हे पण गेलं, हे तर बरं सोडा. उत्तर तुमचं पहिलं येऊ शकतं, है ना, का आपल्या या नियमानुसार. चला आपण सॉल्व्ह करू त्याला. काय येईल बघा. चला, आपला ब्रह्मास्त्र एकच. वेळ इक्वल टू 2/11 A1 ± A2 यानं जगातले कोणतेही कोण येतात म्हणलं बघा तुम्हाला, त्या कोणची वेळ येते. ओके, चला 30 × तास. तास काय घ्यायचं? 2, म्हणजे उत्तर काय आलं? 60. A2 म्हणजे दिलेला कोण आणि तो काय आहे? 0 अंशाचा कोण. चला 2/11 इथं 60 ± 0. चला 0 सोडून द्या. 60 × 2 120/11. आता याला भाग देताना काळजीपूर्वक कसं पहा. मुलं काय करतात? 120/11 11 एका 11 उरले किती? 10/11. हे चुकतंय काय? हे चुकतंय. याच्या बाबतीत लक्ष राहू द्या. 120च्या बाबतीत लक्ष राहू द्या. 11 आणि 10 हे 110 उरले किती? 10 10/11. म्हणजे याचा अर्थ 2 वाजून 10.11 मिनिटे या वेळेला घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 0 अंशाचा कोन होईल. आलं लक्षात? यस. बघा कुठलाही विचारू द्या आपल्याला, काही विचारू द्या. चला नेक्स्ट. हां ओके, हे 0 अंशाच्या कोणामधला लास्ट क्वेश्चन आपला. कधी कधी हे असं विचारतंय बघा काय, की ते मिनिटं किती, वेळ नाही विचारत, किती मिनिटं किती. 6:01 झाली आहेत आणि घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकावर आहेत. म्हणजे 6च्या नंतर कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 0 अंशाचा कोन होतो किंवा दोन्ही काटे एकमेकावर असतात, अशी आपल्याला वेळ काढायची. मग सांगा बरं आता. हां, तुम्ही पर्यायातून जर गेलात, पर्यायातून सुद्धा तुम्हाला कळेल की काय होईल. बघा बरं, पहिल्याचं होईल का उत्तर? दोघांची बेरीज 10 येते का? नाही. 8 आणि 2 10 होऊ शकतंय, एखाली तर नाहीच आहे. बरं ओके, चला आपण सॉल्व्ह करूत. काय येते पाहता. आपल्याला फक्त काय म्हणलंय, एका व्यक्तीला तुझ्या घड्याळात किती वाजले असे विचारले असता त्यानं उत्तर दिलं 6 वाजून काहीतरी मिनिटं आहेत, 6 वाजून x मिनिटं आहेत ना, है ना. मग 6 वाजून x मिनिटं झालीत आणि घड्याळाच्या दोन्ही काटे एकमेकावर आहेत. मग आपल्याला काढायचंय 6 ते 7च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकावर असतील असं आपल्याला काढायचं. ते मिनिटं म्हणजे आपलं उत्तर असेल. चला बोला. ती वेळ इक्वल टू 2/11 A1 ± A2. प्रत्येक वेळेत नाही लिहिलं तुम्ही तरी चाललंय. A1 किती? 30 × तास. आता तास किती? 6. उत्तर काय आलंय? 180. A2 म्हणजे दिलेला कोन आणि दिलेला कोन किती आहे? 0 अंशाचा कोन. एकमेकावर येणं म्हणजे 0 अंशाचा कोन होणं. चला याच्यात ठेवा बरं. 2/11 180 ± 0. 180च्या डबल करा 360 भागिले काय? 11. याला भाग द्या बरं. कितीचा भाग बसतो? 11 एका 11. 11 3 33. 36 मधून 33 गेले. काय? 36 मधून 33 गेले. उरले किती? बोला उरले किती? 11 3 33 उरले 3 30 झाले. 11 दूनी 22. 30 मधून 22 गेले. उरले किती? 8 8/11. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलंय आपलं? 6 वाजून 32.8/11 मिनिटे या वेळेला तुमच्या घड्याळाच्या दोन्ही काटे एकमेकावर असतील. मग मिनिटं किती येतं? 32.8/11 हे आलं आपलं उत्तर. किती मिनिटं? 32.8/11. त्यांना x म्हणले ना, मग x ची किंमत आपल्याला काढायची, ते किती मिनिटं असतील. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. खूप महत्त्वाचं लेक्चर आहे बघा हे. घड्याळामधल्या जनरल प्रश्नांच्या व्यतिरिक्त जर आपण टाईप वाईजचा विचार केला तर हे महत्त्वाचं आहे. जनरल प्रश्न तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावरती क्वेश्चन जेव्हा येतो तर काय येईल, कसा येईल आपल्याला माहीत नसतंय, है ना. त्याच्यामुळे त्याला कन्सेप्टच क्लिअर पाहिजे जनरल प्रश्नाला. चला या आता काय म्हणले, आता आपल्याला देताना त्यानं दिलंय काय? 90 अंशाचा कोन होण्याची वेळ काढा म्हणले. इथून मागच्या प्रश्नांमध्ये आपण 4-5 प्रश्न कशाचे घेतले? 0 अंशाचा कोन होण्याची वेळ काढा. आता आपल्याला कशाचा काढायचा आहे? 90 अंशाची कोन होण्याची वेळ काढा. मला सांगा, एका तासामध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? 2 वेळा होतो. बरोबर आहे. मग आपल्याला त्यानं विचारलंय 5 ते 6च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यात 90 अंशाचा कोन होईल. अशा 2 वेळ असतील ना, कारण एका तासामध्ये 90 अंशाचा कोन 2दा होतो, मग 2 वेळ असतील. मग कधी कधी पर्यायामध्ये दोन्ही देतंय,
नाहीतर त्या दोघांपैकी कुठली तरी एक देतंय. ओके, चला मग आता आपल्याला काय करायचं पहा. आपला सेमच ब्रह्मास्त्र एकच. कुठलं? वेळ इक्वल टू 2/11 A1 प्लस मायनस A2. चला A1 A2 काढा. A1 म्हणजे 30 इंटू तास किती येतं? 5. तर उत्तर काय आलं? 5 त्रिक 15, 150. काय आलं हे? 150. ओके, त्याच्यानंतर A2 म्हणजे इथं मात्र शून्य नाही. हा, इथं काय दिलेला कोण कितीचा आहे? 90चा. या 90 डिग्रीच्या कोणाचे नाव काय? एक म्हणतो काटकोन, दुसरं नाव काय? हां, समकोन. समकोन म्हणजेच दोन्ही काट्यामध्ये 90 अंशाचा कोन. तिसरं नाव काय? दोन्ही काटे लंबवत असणे. दोन्ही काटे काय असणे? लंबवत असणे. आलंय? यस. चला मग आता याच्यात ठेवा बरं. 2/11 A1 किती आहे? 150 प्लस मायनस A2 किती आहे? 90. A2 किती आहे? 90. आता तुम्हाला इथं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे मोठा प्रश्न आहे. अगोदरच्या याच्यामध्ये 0 अंशाच्या याच्यामध्ये तुम्हाला काही टेन्शन होतं का? नाही. का? कारण 0 अंशाच्या याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट 0 असल्यामुळं प्लस घ्या मायनस घ्या काहीच फरक पडत नव्हता. परंतु इथं मात्र पुढे 90 आहे. मग आता काय करायचं बघा. एका तासामध्ये 90 अंशाचा कोन दोनदा होतो. मग जर तुम्ही एकदा प्लस घेतलं तर एक वेळ मिळते, मायनस घेतलं तर दुसरी वेळ मिळते. मग आपल्याला काय करायचं? दोन्ही जर पर्याय असतील तर ठीक, आणि समजा जर दोन्ही पर्याय नसतील तर पहिले प्लस घेऊन काढा, उत्तर येते का बघा, नाहीतर मायनस घेऊन काढा, उत्तर येते का बघा. चला मग आता आपण 2 वेळ असतात, आपण दोन्ही काढत राहतो वाटल्यास. हां, चला एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. पहिल्यांदा प्लस घ्या. 150 प्लस 90 240. 240च्या डबल 480 भागिले काय? 11. चला भाग द्या. 11 4 44. उरले किती? 4. 40 झाले. 11 3 33. उरले किती? 40 मधून 33 गेले 7. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर आलंय 5 वाजून 43 7/11. या वेळेला आपल्या घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 90 अंशाचा कोन होईल. पर्यायामध्ये आहे का बघा. पर्यायामध्ये आहे का बघा. काय म्हणले? 5 ते 6च्या दरम्यान 90 अंशाचा कोन. आपल्याला याच्यात दिसतंय का? नाही दिसत. जाऊ द्या. हां, दुसरं तुम्हाला काय म्हणलं? एकदा मायनस घ्या. 2/11. आता वजा करा बरं यांचं. वजा 150 मधून 90 गेले काय आले? 60. 60 गुणिले 2 120. 120 भागिले 11. चला 11 10 हे 110. उरले किती? 10. 10/11 म्हणजे 5 वाजून 10.10/11 मिनिटे है ना. आता हे आहे का बघा पर्यायामध्ये? 5 वाजून 10.10/11 मिनिटे आहे. आता तुम्हाला म्हणलं मी प्रश्न वाचल्या डायरेक्ट सोल्युशन काढू नका. पहिले काय करा, याच्यामध्ये अशी कोणती संख्या आहे की ज्याच्यामध्ये इथली एकच संख्या, नाहीतर दोन्ही घेसाल, इथली एक संख्या आणि इथली 2 अंकी संख्या वरी जे असेल ते आणि इथली एक संख्या दोघांची बेरीज तुमची 10 झाली पाहिजे. मग असा कोणता पर्याय होता? ह्याच्यात 0 आणि 2 2, 0 आणि 10 10, म्हणजे एकच पर्याय होता की तुमचं ते उत्तर असेल. आता दुसरी एक वेळ आहे पण ते त्यांना दिलं नाही पर्यायात. याच्यात 3 + 7 किती होतात? 10. म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा करेक्ट उत्तर आहे, परंतु त्यांना दोघांपैकी एकच दिले कुठलं तरी. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता याच्यात बघा काय येईल. 4 ते 5च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यात समकोन म्हणलंय? समकोन. आणि आताच म्हणलो मी तुम्हाला समकोन म्हणजे काय? समकोन म्हणजे काटकोन. समकोन म्हणजेच काय? काटकोन. आलं लक्षात? चला मग आता यानं पण काय म्हणले आपल्याला? काटकोन होण्याची वेळ कोणती, पण कोणत्या टाइमच्या दरम्यान? 4 ते 5च्या दरम्यान. मग सांगा आता 2/11 ती वेळ इक्वल टू 2/11 A1 ± A2. चला A1 = 30 × तास. तास काय दिलेला आहे आपल्याला? 4 दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ 120. A2 काय दिलेला असेल तर दिलेला कोन, तो म्हणजे किती? समकोन. आणि समकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. चला पहिल्यांदा तुम्ही इकडं पण चेक करू शकता. कोणाची बेरीज 10 व्हायले. हां, इथला 0 5च्या ऐवजी काय घ्यायचं आपण? 5. 5 + 5 10 होतंय. पहिलं उत्तर होतंय. 0 5 नाही होत. 2 7 9 होतात, नाही होत. हे पण नाही होत, म्हणजे याचा अर्थ पहिलं उत्तर आहे. काय? पहिलं उत्तर आहे. चला सॉल्व करूत आपण. आता आपल्याला दोन्ही वेळ काढत चला, सराव होतो तुमचा. A1 किती आहे? 120. 120 एकदा प्लस घ्या 90 आणि एकदा मायनस घ्या. 2/11 120 - 90. एकदा मायनस घ्या एकदा प्लस घ्या. चला मग आपल्याला
कुठला असेल, जे असेल ते असेल हा. यांचं जर तुम्ही बेरीज केला तर 210, 210च्या डबल, 210च्या डबल 420 भागिले 11, 11 3 33, 42 मधून 33 गेले, उरले किती? 9 उरले है ना, 90 झाले. 11 8 88, 2/11 म्हणजे 4 वाजून 38 2/11 या वेळेला पण तुमचा 90 अंशाचा कोन होईल, परंतु पर्यायामध्ये दिलेलं नाही ते. मग एकदा हे चेक करू तर 120 मधून 90 गेले, उरले किती? 30, 30 दोन्ही 60, 60 भागिले 11, 11 5 55, उरले किती? 5, 5/11 म्हणजे 4 वाजून 5 मिनिटं पूर्ण आणि 6व्या मिनिटाचा एवढा भाग झालेला आहे. म्हणजे तुमचा पर्याय हा असता तरी उत्तर, हे असतं तरी उत्तर. का? 90 अंशाचा कोन एका तासात दोनदा होतो, त्या 2 वेळ. मग आपण यांची जर विचार केला 8 + 2 10, 5 + 5 10, म्हणजे जे काय उत्तर येईल यांचं त्याच्यामध्ये त्या दोघांचा दोन्ही संख्यांची बेरीज जर केली, कुठल्या? इथला एकच अंक आणि इथली संख्या ती 10 आली पाहिजे. मग असा पर्याय कोणाची 10 येते? फक्त पहिल्या, म्हणून पहिला पर्याय. ओके, बघा तुमचा इथं खूप काही वेळ वाचू शकतो जर तुम्ही हे लक्षात ठेवलं की नेमकं ओळखायचंय कसं. तर बघा, हां चला आता इथं या प्रश्नामध्ये तुमच्या समोर एक प्रश्न पडला असेल. काय प्रश्न पडला असेल? यानं दिलंय 4.25 ते 5. मग आम्ही A1 A2 घेताना जे 30 × तास घेतोय, ते तास घेताना काय 4.25 घ्यायचं का? नाही. बघा, तास घेताना 4.25 घ्यायचं नाही. काय करायचं? अगोदर तुम्ही हे काढा, कोणाची बेरीज 10 होते ते बघा. 0 आणि 3 नाही, 8 आणि 2 10 होऊ शकतंय हे उत्तर. त्याच्यानंतर 5 आणि 2 7 नाही, हे पण नाही. चला, म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर काय आलं? सी आलंय. उत्तर काय आलंय? सी आलंय. आपण चेक करूत, काढूत या. हां, तर वेळ इक्वल टू 2/11 A1 ± A2. हां चला, A1 A2 घेताना काय घ्यायचं हे महत्वाचं आहे. A2 म्हणजे दिलेला कोन, A1 म्हणजे 30 × तास, परंतु तास घेताना तुम्हाला म्हणलंय पहिला अंक घ्या. पहिला तर इथं 4.25 आहे. मग तुम्ही काय करायचं मित्रांनो? हे मधली काहीही वेळ देऊ द्या. काय? मधली काहीही वेळ देऊ द्या. तुम्हाला 4.5 देऊ, 4.5 ते 5, 4.25 ते 5, 4 वाजून 10 ते 5, काही देऊ द्या. तुम्ही काय काढायचं? तुम्ही काढायचं सरळ सरळ 4 ते 5. काय काढायचं? 4 ते 5. आता 4 ते 5च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये समकोन होईल असं. मग आता सांगा, A1 घेताना तुम्हाला काय म्हणलो मी? 4 ते 5 घ्या. मग A1 घेताना तुमचा तास काय घेसाल? 4. उत्तर काय आलं? हे 120. आता हे इथं ठेवा बरं. काय म्हणणार त्यानं? 2/11. हां, A1 120 प्लस, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, 90 है ना, आणि इकडे तुम्ही मायनस घ्या. अगोदर उत्तर याचं काढा, आलं तर ठीक, नाही तर मग पुढचं काढा. 120 + 90 किती येतात? 210. 210च्या डबल करा, 420 भागिले 11. 11 3 33. 42 मधून 33 गेले, 9 उरले, 90 झाले. 11 8 88, उरले किती? 2, 2/11. म्हणजे याचा अर्थ किती वाजून? 4 वाजून 38.211 मिनिटे या वेळेला तुमच्या घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 90 अंशाचा कोन होईल. आलं का लक्षात? बघा, खूप वेळ वाचतो जर तुम्ही ह्या पद्धती लक्षात ठेवल्या की आपण कसं सॉल्व्ह करतोय. दुसरी गोष्ट, 90 अंशाचा असो, 180 अंशाचा असो, 0 अंशाचा असो, आपल्याला बदलण्याची गरज नाही. एकच आपलं ब्रह्मास्त्र 2/11 A1 ± A2. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये 0 अंशाचा कोन दिला तर प्लस मायनसचं काही टेन्शन आलं का? नाही. 90 अंशाचा कोन आला, डायरेक्ट एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. कसं काय? 2 वेळा होतो ना, म्हणून एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. तुमच्या त्या दोन्ही वेळ येतात. आता याच्यानंतर जेव्हा आपण पुढे जाऊ, आपण आता कुठं आहोत? समकोनमध्येच आहोत. हा पण प्रॉब्लेम समकोनचाच आहे. चला, काय म्हणलंय बघा बरं. हां, समकोनचाच आहे. काय म्हणलंय बघा, 7:30 ते 8च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये समकोन होईल? आता आत्ताच तुम्हाला बोललो काय, 4.25 देऊ, 5.25 देऊ, काही देऊ. इथं तुम्ही घेताना काय घ्यायचं? तर इथं घेताना 7 ते 8च्या दरम्यान काढायचं. ओके, मग आता तुम्ही म्हणसाल इथं या दोघांची बेरीज 10 होते, या दोघांची बेरीज 10 होते, याची नाही होत, हे गेलं, परंतु या दोघांमध्ये होते ना. पण मित्रांनो, तुम्हाला त्यानं देताना काय दिलंय?
त्यानं म्हणले 7:30 ते 8. मला सांगा हे 7:21 येतं, ते 7:30च्या पुढची वेळ आहे का? नाही, डायरेक्ट पर्याय गेला. म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर हे आहे. बघूत आपण, या क्रॉस चेक करू काय येतंय तर. हा, आता आपल्या एकाच पद्धतीनुसार चला, वेळ इक्वल टू 2/11 A1 प्लस मायनस A2. हा, प्लस मायनस A2. चला, A1 किती? हा, A1 इक्वल टू 30 इंटू तास. चला बोला, 30 इंटू तास काय घेणार? 7 घेणार. मग काय आलं? 210. A2 इक्वल टू, A2 म्हणजे दिलेला कोन, तो किती? 90 अंशाचा कोन. बरोबर आहे. चला ठेवा याच्यात 2/11. A1 आहे 210 प्लस A2 आहे 90. एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. मग आपण पहिल्यांदा प्लस घेऊन काढूत, आलं तर ठीक, नाहीतर काय घेऊत? मायनस घेऊत. ओके, चला. हां, आता 210 प्लस 90 केलं तर 300 येते. 300च्या डबल करा, 600 भागिले 11. 11 5 55. उरले किती? 5 उरले. 50 झाले. 11 4 44. उरले किती? 50 मधून 44 गेले, 6 उरले. म्हणजे याचा अर्थ 7:54 6/11 मिनिटे. जर तुम्ही मायनस घेतलात इथं तर तुमचं हे उत्तर येतंय. बरोबर आहे. परंतु आपल्याला देताना काय म्हणलंय ना, 7:30 ते 8च्या दरम्यानची वेळ घ्या म्हणलंय. पण ही 7:30 ते 8च्या दरम्यान येत नाही, म्हणून आपण इथंच याला कट केलं. म्हणून उत्तर काय आलं तुमचं? दुसरं. यस. चला नेक्स्ट बघा, काय अवघड याच्यामध्ये नाही, एवढं सोपं आहे बघा हे. आणि मित्रांनो, दुसरी एक गोष्ट अशी की आता मुलं थोडेसे रिलॅक्स झालेत. का झालेत? त्यांना अंदाज आलाय की आपल्याला 4 तारखेला नोटिफिकेशन येणार होतं तलाठी भरतीचं, परंतु आलेलं नाही. त्याच्यामुळं मुलांनी काय केलंय? थोडंसं दुर्लक्ष केलंय. परंतु जे मुलं कंटिन्यूमध्ये अभ्यासात आहेत 100% त्यांचा रिझल्ट आहे. जे मुलं गावाकडे गेलेत किंवा अभ्यास सोडून दुसरे कामं करायलेत, ॲड पडल्यानंतर बहुत म्हणाले, ते विद्यार्थ्यांचं शक्यच नाही लागणं. कसं काय? जागा तुमच्या 4000 काढतील तलाठ्याच्या, 4000 जे काय असेल, 4000 4100 म्हणा, तेवढ्या मोठ्या जागा येतात. आणि जर फॉर्म बघितला तर आपण लाखामध्ये येतात, है ना. तर मग जागा तर 4000 आहेत, फॉर्म तर लाखात येतात. मग 4000चं सिलेक्शन होईल. मग ते 4000 कोण असतील? जे कंटिन्यू तुमच्या अभ्यासात आहेत ते असतील. म्हणून म्हटलं तुम्हाला की आपलं दररोजचं आपलं लेक्चर असेल. आपल्या ह्या मधल्या काळामध्ये दुसरेही एक्झाम्स आल्यामुळं थोडंसं आपण एक दिवस मागे पुढे झालेलो आहोत, परंतु इथून पुढं काहीही मागे पुढे होण्याचं कारण नाही. डेली लेक्चर असेल. ओके, त्यामुळं अभ्यासाकडे लक्ष ठेवा. जे गेलेत ते मुलं जाऊ द्या, परंतु तुम्ही कंटिन्यूमध्ये अभ्यासात राहा. कारण जे मुलं कंटिन्यू राहतील ना, त्यांचं सिलेक्शन आहे आता येणाऱ्या तुमच्या तलाठी भरती असो किंवा वनरक्षक भरती असो. ठीक आहे. चला, आता बघा ह्याच्यात काय म्हणलंय. आता यानं संभाषणावरचा एक प्रश्न दिलाय. एका व्यक्तीला विचारलं, बा तुझ्या घड्याळात किती वाजले? तर तो काय म्हणतो? 6 वाजून काहीतरी मिनिटे झाली आहेत. किती मिनिटं? 6 वाजून काहीतरी मिनिटं झालेली आहेत. आणि घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांच्या लंबवत. लंबवतचा अर्थ काय? परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलरचा अर्थ काय? दोघांमध्ये 90 अंशाचा कोन. आलं लक्षात? हे आपण कालच्या भागामध्ये लिहून दिलेले आहे. 90 अंशाचा कोन तिथंच लिहिलेलं आहे, काटकोन तिथंच लिहिलेलं आहे, समकोन तिथंच लिहिलेलं आहे, लंबवत स्थिती. मग आता लंबवत स्थिती म्हणजे याचा अर्थ काय? काटकोन. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. मग त्यानं काय म्हणलंय? 6 वाजून काहीतरी मिनिटं झालीत आणि दोन्ही काट्यामध्ये 90 अंशाचा कोन होतोय. मग ती वेळ काय असेल? मग आपल्याला माहित आहे 6 ते 7च्या दरम्यान 90 अंशाचा कोन होण्याच्या 2 वेळा असतील. त्या 2 पैकी एक आपलं आन्सर असेल. बरोबर आहे. चला, मग आपण ते उत्तर काढूत. मग आता इकडे जर आपण विचार केला तर बघा बरं, इकडे जर आपण विचार केला तर काय येतंय? तुम्ही म्हणसाल हे बघा 6 आणि 4 10, याच्यात बी तुमचं उत्तर हे होऊ शकतंय. बरं, 6 आणि 4 10 हे होईल का हो? नाही होत. बेरीज 10 येऊन काय फायदा? पण त्यानं 4 वाजून 16 मिनिटं म्हणले. 4चे नाही काढायचं आपल्याला, 6 ते 7च्या दरम्यान काढायचं. म्हणजे हे गेला. हां, या दोघांची बेरीज होईल का? नाही. ह्या दोघांची बेरीज होते. म्हणजे एकतर हे नाहीतर हे, दोघांपैकी एक उत्तर आहे. आता इथं मात्र तुम्हाला आहे ना त्यांचं काय की ते सोल्युशन काढावं लागेल. कारण 2 आहेत ना, दोघांपैकी आपण डायरेक्ट नाही म्हणू शकत की हेच असेल. परंतु जर तुम्ही डोकं लावलात 6 ते 7च्या दरम्यान कोणत्या वेळी 90 अंशाचा कोन होईल, काय 6 ते 7च्या दरम्यान, तर होऊ शकतंय की तुमचं तिथं उत्तर येऊ शकतंय. ठीक आहे. 6 ते 7च्या दरम्यान, 6 वर असेल तास काटा आणि 6 ते 7च्या दरम्यान म्हणल्या ना, हे इथं मिनिट काटा. हे काटा असा फिरत 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 गेला म्हणजे 6:15च्या जवळपास एक तुमची वेळ असेल, है ना, 6:15. आणि दुसरी असेल तुमची
5:45च्या जवळपास. मग आता ह्यानंही बी जवळ आहे आणि दुसरं कुठं गेलं ते, हां एकच आहे की 5:45च्या जवळ एकच आहे. म्हणजे याचा अर्थ हे तुमचं 6:15चं जे आहे 6:15चं बी होऊ शकतंय आणि हे पण होऊ शकतंय. आपण उत्तर सोल्युशन काढू ना उत्तर काढताना. या आता आपल्याला A1 A2 काय, A1 6 ते 7च्या दरम्यान काढायचंय. मला वाटतंय दोन्ही पर्याय येतात का, एकच येते बघू चला. हां A1 म्हणजे 30 × तास. तास काय झाले, तास किती, 6 ते 7 तर 6 180. आणि A2 म्हणजे काय, दिलेला कोण 90. हां बोला आता काय, तर इथं वेळ इक्वल टू, चला डायरेक्ट लिहितो हां, 2/11. A1 किती आहे 180. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, प्लस 90. 2/11 180 मायनस 90. ओके चला 180 आणि 90 270. 270च्या डबल करा, काय 270च्या डबल करा, 540. 540/11. 11 4 44. उरले किती तर 10 उरले 100 झाले. 11 99 1/11. म्हणजे याचा अर्थ आपले दोन्ही उत्तर येत आहे, ते पर्यायामध्ये दोन्ही झालेले आहेत. आपल्याला या वेळेला 1 आणि इकडे 1 काढू. हां यांचा काय येईल बरं आता, हां वजाबाकी 90 गुणिले 2 180/11. 11 1 11. उरले किती, 7 उरले 70 झाले. 11 6 66. 4 उरले 4/11. म्हणजे दोन्ही पर्याय झालेले आहेत बघा तिकडे. हां पर्यायमध्ये तिथं लिहिताना दोन्ही आलेत, म्हणजे आपले उत्तर दोन्ही आलेत. काय 6 वाजून 16 4/11 मिनिटं हे पण आहे आणि हे पण आहे. ओके दोन्ही आहेत. त्याचं आपल्याला काय करायला पाहिजे होतं की AB AC अशा पद्धतीचं, कारण त्यांनी दोन्ही वेळ दिलेले आहेत. परंतु आपण लिहिताना इथं दोन्ही याच्यामध्ये टिक करणार आहोत. ठीक आहे, हे पण तुमचं उत्तर आहे कोणतं, 6 वाजून 49 1/11, 6 वाजून 16 4/11 हे पण आहे. ठीक आहे दोन्ही आहेत, म्हणून तुम्हाला इथे लिहिताना दोन्ही लिहायचे. ओके चला दोन्ही आले त्याच्यामध्ये, दोन्ही लिहायचे. हां टिक करताना दोन्ही करा. ओके चला नेक्स्ट. आता इथे आपल्याला आता मात्र 0 अंशाचा कोन बघितला, 90 अंशाचा कोन बघितला. आता आपल्याला 180 अंशाचा कोन होण्याची वेळ काढायची. ठीक आहे, मला एक सांगा आता 180 अंशाचा कोन एका तासात किती वेळा होतो, बोला. 180 अंशाचा कोन एका तासात किती वेळा होतो, 1 वेळा होतो. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर एकच येणार आहे. म्हणजे एकतर प्लस घ्यावं लागेल नाहीतर मायनस घ्यावं लागेल. आता इथं तुमची खरी कसरत आहे की ते प्लस केव्हा घ्यायचं मायनस केव्हा घ्यायचं. आपलं जुगाड एकच, ती वेळ इक्वल टू 2/11 A1 प्लस मायनस A2. ओके चला A1 इक्वल टू 30 × तास, ह्याच्यात काहीच बदल नाही. तास काय 7 7 त्रिक 21 210. A2 म्हणजे दिलेला कोन, तो किती 180. आले यस. आता तुम्ही इकडे जर बघितलात, इकडे तुमचं उत्तर तुम्हाला कोणतं असू शकतं हे म्हणजे सोडवण्याच्या अगोदर किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदरच कळतंय तुम्हाला पर्यायावरून. बोला या दोघांची बेरीज 10 होते का, नाही. या दोघांची बेरीज 10 होते का, नाही. ह्या दोघांची बेरीज 10 होते का, नाही. हे आलं तुमचं उत्तर. कसं काय 5 आणि 5 10. मग आता हेच तुमचं उत्तर खरं आहे का क्रॉस चेक करू. या आता मला सांगा 2/11 A1 किती 210 आणि A2 किती 180 है ना. A2 म्हणजे काय दिलेला कोन. आता बोला बरं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, हे मोठा प्रश्न आहे. प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, तर इथं तुम्हाला मी लिहून देतो. फार IMP नोट असेल ते, त्या IMP नोटला विसरू नका. ओके नोट काय असेल बघा, तुम्हाला प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हा प्रश्न पडलाय. जर बघा जर तास हा 6 किंवा 6 पेक्षा, बघा तास म्हणजे काय हे पहिलं वालं, हे आपण याला तास घेतो ना, इथे घेताना तास घेतो है ना, म्हणून ते वाला. बघा जर तुमचं तास हा 6 किंवा 6 पेक्षा मोठा असेल, 6 किंवा 6 पेक्षा मोठा असेल
तर मायनस घ्यावे. हे लक्षात राहू द्या, एकदा प्लस एकदा मायनस याला जमत नाही. का? कारण एकदाच तुमचा 180 अंशाचा कोन होतो. मग इथे या, मोठा असेल तर काय घ्यावे? मायनस घ्यावे. जर तास हा, हे दुसरं वाक्य, हे पहिलं वाक्य. जर तास हा 6 पेक्षा कमी असेल म्हणजे लहान असेल, 6 पेक्षा लहान असेल तर प्लस घ्यावे. असेल तर प्लस घ्यावे. आलं का लक्षात? बघा, नोट हे खूप महत्वाचं आहे, याला पॉइंट बाजूला काढून घ्या. कसं? जर तुमचं तास हा 6 किंवा 6 पेक्षा जर जास्त असेल तर मायनस घ्या, आणि जर 6 पेक्षा कमी असेल तर प्लस घ्या. म्हणजे करेक्ट 6 असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला मायनस घ्यायचंय. 6 नंतर 7, 8, 10, 11, 12 काही असेल पुढचं, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मायनस घ्यायचंय. परंतु 6 पेक्षा जर कमी असेल तर काय घ्यायचंय? प्लस घ्यायचंय. चला मग आता सांगा, 2/11 इथं प्लस घेऊ का मायनस? तास कसा आहे? 7 आहे, 6 पेक्षा मोठा आहे, मायनस घ्या. मग मायनस जर घेतलं तर 210 मधून 180 गेलं, 210 मधून 180 गेलं, 30 उरलं. 30 गुणिले 2 60 झालं, 60/11. 11 5 55, उरलं किती? 5/11. म्हणजे याचा अर्थ 7 वाजून 5/11 मिनिटे. हे आलं तुमचं करेक्ट आन्सर. आलं? यस, हे आहे तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे याचा अर्थ आपण जो पर्यायातून डायरेक्ट काढलो ते पर्यायातून काढलेलं आन्सर आपलं करेक्ट आहे. ओके, नोट फार महत्वाचं आहे. नोट हा नोट करून घ्या, दिलेलं नोट करून घ्या. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता 180 अंशाचे आपण बघतोय. तुम्हाला इथं प्लस की मायनस हे ठरवावंच लागतंय. 90 अंशामध्ये पण तुमची गरज पडली नाही, 0 अंशात तर गरज पडली नाही, कारण 90 अंशामध्ये एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, दोन्ही वेळ येतात. परंतु 180 अंशाचा कोण एका तासात एकच वेळा होतो, म्हणून तुम्हाला एकतर प्लसच घ्यावं लागेल नाहीतर मायनसच घ्यावं लागेल. ठीक आहे. चला आता काय म्हणले? 6 ते 7च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 180 अंशाचा कोन होईल? ही तर स्टँडर्ड केस आहे. काय? ही तर स्टँडर्ड केस आहे. कोणती? करेक्ट 6 वाजता. 5 ते, तुम्हाला मी लिहून दिलं तर बघा, घड्याळामध्ये दाखवलं होतं, 5 ते 7च्या दरम्यान किती तास होतात? 2 तास होतात. मग हे 2 वेळा व्हायला पाहिजे होतं, परंतु 2 वेळा होत नाही, हे एकच वेळा होतंय. कसं काय? कारण 5 ते 7च्या दरम्यान 6ची स्थिती कॉमन आहे. काय? 6ची स्थिती कॉमन आहे. म्हणून करेक्ट 6 वाजता तुमचे दोन्ही काटे कसे असतात? एक वरी असतो, एक खाली असतो, 180 अंशाचा कोन असतो. आलं लक्षात? आपल्या घड्याळामध्ये आपण बघितलं होतं बघा, या घड्याळामध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं मी, बघा, हे 5 होते ना. आता हे 5 वाजलेत. चला आता आपल्याला काय काढायचे? दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध केव्हा येतील म्हणजे 180 अंशाचा कोन. सध्या आहे का? नाही. चला, करेक्ट 6 वाजता एकमेकाच्या विरुद्ध आले. बघा आले. 7 वाजेपर्यंत जायचं आहे आपल्याला. एकमेकाच्या विरुद्ध आले का? नाही, पण 7 वाजले. म्हणजे याचा अर्थ करेक्ट 6 वाजता. ही स्टँडर्ड केस आहे. म्हणून याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट काय घेतलं असतं? तर तुम्ही घेतलं असतं हे 6. ओके, आपण काढूत ना. या 2/11 A1 + A2 वेळ इक्वल टू 2/11 A1 + A2. चला बोला. A1 30 × तास म्हणजे 180 झालं, A2 म्हणजे दिलेला कोन 180 झालं. चला 2/11 180. आता सांगा प्लस घेऊ का मायनस? तास काय आहे तुमचं? 6, आणि आताच लिहून दिलो आपण. तास हा जर तुमचा 6 किंवा 6 पेक्षा मोठा असेल तर मायनस घ्या. 6 आहे, मायनस घ्या. दिलेला कोन 180. 180 - 180 0. 2/11 N2 काय? 0. कोणत्याही संख्येला 0 गुणलं तर उत्तर काय? 0. म्हणजे याचा अर्थ 6 वाजून 0 मिनिटं. याचा अर्थ काय? 6 वाजून 0 मिनिटं म्हणजे करेक्ट 6 वाजता. आलं लक्षात? यस, हे स्टँडर्ड केस होती. चला नेक्स्ट. आता याच्यात बोला बरं काय म्हणले? दोन्ही काटे एका सरळ रेषेत येतील. काटे सरळ रेषेत येणं म्हणजे याचा अर्थ त्यांच्यात 180 अंशाचा कोन होणं. चला आपल्याला पर्यायातून बघा बरं कुठं काही जुगाड लागते का? काय वाटते बरं? 2 आणि 6 8 होतात. काय? 2 आणि 6 8 होतात. 10 होतात का? नाही, म्हणजे हे गेलं. 5 आणि 2 7 होतात, गेलं. 4 आणि 6 10 होतंय. 1 आणि 11 12 होतात, गेलं. म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर काय आलं? दुसरं. करेक्ट आहे का? चेक करूत या. आता आपल्याला 4 ते 5च्या दरम्यान म्हणलंय. वेळ इक्वल टू 2/11 A1 + A2.
A1 प्लस मायनस A2. हां चला, A1 इक्वल टू काय 30 इंटू तास. तास किती आहे, पहिला अंक तो किती आहे 4, 120. A2 म्हणजे काय, A2 म्हणजे काय, हां तर A2 म्हणजे दिलेला काय एका सरळ रेषेत असतील म्हणजे 180 है ना. मग आता सांगा प्लस घेऊ का मायनस, 2/11 120 प्लस घेऊ का मायनस. तास इक्वल टू किती आहे 4, 6 पेक्षा कमी म्हणून काय घ्या प्लस आणि इथं काय 180. हा चला बोला 120 आणि 180 यांचं काय येतंय, वरचे 20 याला देऊन टाका 200 आणि वरचं 300, 300 दोन्ही 600, 600/11 आले. भाग द्या बरं. 11 5 55, उरले किती 5, 50 झाले. 11 4 44, उरले किती 6, 6/11. म्हणजे याचा अर्थ 4 वाजून 54.611 मिनिटे या वेळेला घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये तुमच्या काय असेल 180 अंशाचा कोन असेल किंवा दोन्ही काटे एका सरळ रेषेत असतील. सरळ रेषेत म्हणजे एक वरी असेल तर एक खाली, एक इकडे असेल तर एक इकडे. आलं. चला तर आपण पर्यायातून पण काढलं, आपलं उत्तर काय आलं हे आलं. ओके चला नेक्स्ट घेऊत आता. हां इथं पण काय म्हणलंय, दोन्ही काटे एका सरळ रेषेत असतील कोणत्या दरम्यान, 1 ते 2च्या दरम्यान. पर्यायातून चेक करा, लगेच सांगा. पर्यायातून चेक करा. 5 आणि 7 नाही होत, गेला. 8 आणि 2 10 होणार, 2 आणि 2 4 नाही होणार. बघूत आता या 2/11 ती वेळ इक्वल टू 2/11 A1 प्लस मायनस A2. हा बोला A1 किती, A1 इकडं 30 इंटू तास, तास काय 1 म्हणजे 30च. A2 किती दिलेला कोण तो किती 180. हा चला बोला प्लस घेऊ का मायनस, 2/11 30 प्लस घ्या. का बरं प्लस घ्या, कारण तास इक्वल टू 1 आहे आणि 1 हा 6 पेक्षा लहान आहे म्हणून प्लस घ्या. दोघांची जर बेरीज केली तर 210, त्याच्या डबल करा 420. 420 भागिले किती येणार 11, 11 3 33, 42 मधून 33 गेले, उरले किती 9, 90 झाले. 11 8 88, 90 मधून 88 गेले 2 उरले, 2/11 म्हणजे याचा अर्थ 1 वाजून 38.211 मिनिटे या वेळेला घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 180 अंशाचा कोन होईल किंवा दोन्ही काटे एका सरळ रेषेत असतील आणि आपलं जुगाड इथं लागलं. दोघांची बेरीज 10. चला नेक्स्ट. याच्यात काय म्हणलंय बघा आता. 11 ते 12च्या दरम्यान घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 180 अंशाचा कोन होईल. ओके अगोदर पर्याय बघा बरं, पर्यायात कुठे जातात का पर्याय कटतात का बघा बरं. हां 5 आणि 2 7 नाही होत, 7 आणि 3 होतंय, 8 आणि 4 12 नाही होत. दुसरा पर्याय येतोय का चेक करा. हां तर ती वेळ इक्वल टू, चला बोला ती वेळ इक्वल टू काय 2/11 A1 प्लस मायनस A2 है ना. चला बोला A1 म्हणजे काय 30 इंटू तास, तास काय 11, 11 3 33, 330 आलंय. A2 म्हणजे काय दिलेला कोण 180. हा चला बोला प्लस का मायनस, मायनस का, कारण तास हा 6 पेक्षा मोठा आहे, कारण तास कोण आहे 11. मग 2/11. हां चला A1 किती आहे 330, 330 मधून 180 गेले. बोला 330 मधून 180 गेले. मग आता कसं करणार, उरले किती 150 उरले है ना. 150 येते का बघा, 150 तुमची वजाबाकी येते का. 330 मधून 100 काढा 230, 230 मधून 80 काढायचे म्हणजे 150. 150 गुणिले 2 300, 300 भागिले 11, 11 दोन्ही 22, उरले किती 8, 80 झाले. 11 7 77, उरले किती 3, 3/11 म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे. 11 वाजून 27 3/11 मिनिटे. आलं लक्षात. यस. हां कळालं का बघा. 0 अंशाचा 90 अंशाचा 180 अंशाचं आपण असं काढतोय. 0 अंशामध्ये प्लस मायनसचं काहीच टेन्शन नव्हतं. 90 अंशामध्ये एकदा प्लस एकदा मायनस. 180 अंशामध्ये मात्र तुम्हाला प्लस का मायनस ठरवायचं आहे. ते कसं ठरवायचं, ह्या तासाकडे बघून ठरवायचं. ओके चला नेक्स्ट. आता आपल्याला 9 10 ते 10 म्हणजे 9 वाजून 10 मिनिटं ते 10 अशी वेळ दिली तुम्हाला. मी मगापासून सांगतोय काय का 9 ते 10 देऊ, 9 वाजून 15 देऊ, 9 वाजून 16 ते 10 देऊ. तुम्हाला हे एकच मिनिट. हां आपला रायफल तर घेऊ द्या. चला
ओके, हां, 9:10 ते 10 असं म्हणलंय. मग तुम्ही हे न घेता तुम्ही डायरेक्ट म्हणायचं, काय म्हणायचं, 9 ते 10. डायरेक्ट काय म्हणायचं, 9 ते 10. मग आता पहिले पर्याय चेक करा बरं. ओ, पर्याय तर 2 आहेत. कोणते कोणते, हा पण आहे, हा पण आहे, हे नाही, हे गेला, हे गेला. बरं, आता मला सांगा हे होऊ शकतो का, 9:03 ते 9:03.711 होईल का, नाही. कसं काय, आपल्याला पर्यायात काय म्हणलंय, 9:10 पुढचं, 9:10 पुढचं, हे 9:10 पुढचं आहे का, नाही, म्हणजे हे पण गेला. आलं लक्षात. बरं, आता काढा बरं, आपल्याला कोण बरोबर येतोय का ते पहा, सॉरी, वेळ बरोबर येते का ते पहा. आता वेळ इक्वल टू 2/11. हां, A1 ± A2. A1 म्हणजे काय, तर 30 × तास, तास किती, 9, 270. A2 म्हणजे दिलेला कोण, काय विचारलंय, 180. प्लस घ्यायचं का मायनस, तुमचा तास हा 9 घेतलाय, 6 पेक्षा मोठा म्हणल्यानं मायनस घ्या. आणि चला बोला, 2/11 270 मायनस 180. हा उत्तर काय येईल बोला. आता यांची वजाबाकी केली, 90 आली. 90 × 2 180 आलं. 180 / 11 करा, 11 × 1 11. उरले किती, इथं उरले किती, हां, 11 × 1 11. उरले किती बघा, काय केलं, यांची वजाबाकी केली, 90 90 दोन्ही 180. चला, 11 × 1 11. आता याच्यातले उरले किती, 18 मधून 11 गेले, 7 उरले 70. 11 × 6 66. 11 × 6 66. ठीक आहे, 11 × 6 66. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पर्यायात थोडंसं करेक्शन करावं लागेल. हे 9:17 जे आहे ना, हे इथं पर्यायात थोडंसं करेक्शन करावं लागेल. 9:16.411 करावं लागेल. ओके, हा पर्याय आपल्याला इथून थोडासा कट करावा लागेल. या बरीकडे अगोदर सोल्युशन काढूत. हां, 11 × 1 11, 7 उरले 70 झाले. 7 उरले 70 झाले, 11 × 6 66. आता उरले किती, 4 4/11. तर आपलं उत्तर यायला पाहिजे इथं 9:16 4/11 मिनिटे. थोडंसं तिथं मिस्टेक झालेली आहे पर्यायामध्ये. इथं हा पर्याय तुमचा कट करून तुम्ही काय करा, इथं याचं उत्तर लिहिताना 9:16 4/11 मिनिटे या वेळेला तुमच्या घड्याळाच्या दोन्ही काट्यात काय असेल, 180 अंशाचा कोण असेल. आपण घड्याळात चेक करू, टेन्शन घेऊ नका. या समजा तुम्हाला हेच दाखवतो, उत्तर आला आपलं 9:16.411. 9 वाजले. आता दोन्ही काटे केव्हा पाहिजे आपल्याला, एकमेकाच्या विरुद्ध. बघा, आता एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे हा काटा इकडे कुठेतरी यायला पाहिजे. पहा आता, हे आले तुमचे एकमेकाच्या विरुद्ध, म्हणजे 9:15 पुढे गेले है ना, 16 मिनिटं झालेत. तरी इथं 17/311 नसून तिथं काय करा, थोडंसं करेक्शन करा. तिथं त्याला 9:16.411 असं करा. ओके, चला, ते थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे तिथं पर्याय घेताना. हे दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय इकडं आलेला आहे. ओके, चला, आता हे आपण बघितलं कोणाचं, 0 अंशाचं, 90 अंशाचं, 180 अंशाचा कोण असण्याची तुम्हाला वेळ काढायची. याच्यामध्ये आपण पर्यायावली जी भानगड आहे ती भानगड चेक केली, बरोबर आहे. आता जर तुम्हाला 0 अंशाचा कोण याची वेळ विचारली असेल, 90 अंशाचा कोण याची वेळ विचारली असेल, 180 अंशाचा कोण याची वेळ विचारली असेल, तर तुम्हाला हे डायरेक्ट बेरीज 10 येते की नाही, बेरीज 10 चा कन्सेप्ट लागू होतो. म्हणजे पर्यायामध्ये तुम्हाला बेरीज 10 ज्या पर्यायात आली ते तुमचं उत्तर. कोणासाठी, 0 90 180 साठी. आता आपण पुढे जर विचार केला तर 45 साठी ह्यांना पण लागू होते, परंतु आपण या 3 साठीच ते ध्यानात ठेवा, बाकीच्यांसाठी नको. काय, कारण आपल्याला या 3 साठीच महत्वाचं आहे आणि 3 साठीच आहे. ते बाकीच्याला कुठल्याला लागेल नाही लागेल सांगता येत नाही, लागू बी शकतो नाही पण लागू शकत, परंतु यांच्यासाठी तो कन्फर्म असतो. ओके, आता आपल्याला याच्या व्यतिरिक्त म्हणलंय काय, याच्या व्यतिरिक्त म्हणलंय, समजा जर तुम्हाला आता 0 90 180 याच्या व्यतिरिक्त कोणताही कोण आला आणि त्याची जर वेळ विचारली तर आपल्याला काढता यावा. ठीक आहे, आता काय म्हणलं या प्रश्नात बघा बरं. त्यानं म्हणले 3 ते 4च्या दरम्यान घड्याळाच्या दोन्ही काट्यात 5 मिनिटाचा काय पाहिजे, फरक पाहिजे. आता हे 5 मिनिटाचा फरक म्हणजे काय हो, किती ते किती म्हणले, 3 ते 4 याच्या दरम्यान घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये किती मिनिटाचा फरक पाहिजे, 5 मिनिटाचा फरक पाहिजे. मग 5 मिनिटाचा फरक असणाऱ्या अशा किती वेळ असतील बघा. आता तुम्हाला कन्सेप्ट सांगतो तो काय आहे.
3 ते 4च्या दरम्यान. ओके, हां घडी आपली जाते काय की बघा हे चॅप्टर होईपर्यंत. हां 3 वाजले. आता हे दोन्ही काट्यामध्ये 5 मिनिटाचा अंतर म्हणजे असे जवळजवळ 5 मिनिटं येऊन थांबले की बघा आता 3 वाजले. हां आता सध्या किती मिनिटाचं अंतर आहे दोन्ही काट्यामध्ये? 15. इथं आलं जवळपास 10. इथं आलं. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? मधामध्ये मिनिटं जर मोजायला गेला तर किती मिनिटं येतं? इथं इथून इथपर्यंत 15, इथून इथपर्यंत 10, इथून इथपर्यंत 5. ही एक वेळ झाली. आणि 0 मिनिटं, दोघांमध्ये 0 मिनिटाचा फरक. थोडंसं पुढे गेलात तुम्ही परत हे बिंदू बिंदू मधात 5 आले की 5 मिनिटाचा फरक. म्हणजे याचा अर्थ हा जो 5 मिनिटाचा फरक आहे हा 2 वेळा होतो. एकदा हे काटा मागे असताना आणि एकदा याला ओलांडून पुढे गेल्यानंतर, है ना. मग आपले उत्तर जे येणार आहेत ते 2 येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, बेरीज 10ची कन्सेप्ट इथं नका लावू. तो फक्त 0, 90, 180 ला डोक्यात ठेवा, बाकीच्यांना नका. वेळ काही जात नाही. चला मग आता वेळ इक्वल टू काय करणार? 2/11 A1 प्लस मायनस A2. आता याच्यात मुख्य अडचण काय बघा, A1 म्हणजे 30 इंटू तास. याच्यात काहीच बदल नाही. 30 इंटू तास, तास काय आहे ते 3. तर हे आलं तुमचं 90. परंतु A2 म्हणजे काय तुम्हाला दिलेलंच नाही. त्याच्यात किती अंशाचा कोन, मिनिटाचा फरक दिलाय. मग आता जर समजा मिनिटाचा फरक दिला तर तुम्ही मिनिट नाही घेऊ शकत. कसं काय? कारण हे कोन घेतोय आपण. हे काय घेतोय? कोन घेतोय. हे 90 डिग्री, A2 180 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री असं घेतोय. मग तुम्हाला तो मिनिटाचा जो फरक आहे, तो मिनिटाचा जो फरक दिला ना, त्या मिनिटाचं रूपांतर तुम्हाला आता कोनमध्ये करायचं आहे. ते कसं करायचं? आता नवीनच लागली ही गोष्ट, नवीन आली ही गोष्ट. याच्यामध्ये काय करायचं? जर समजा तुम्हाला मिनिटाचा फरक दिलेला असेल तर त्या मिनिटाला काय करायचं? कोनमध्ये रूपांतर करायचं. सगळ्यात सोपं. कसं काय? मिनिट काटा एका मिनिटात किती डिग्री कोन करतो? 6 डिग्री. मग 5 मिनिटात किती करेल? 30 डिग्री. मग इथं लिहिताना तुम्ही काय करायचं? 6 इंटू मिनिट. मग 6 इंटू मिनिट किती येतं? 5. तर काय म्हणायचं? 30 डिग्री. एवढाच एक बदल आहे. कोन दिला असता तर डायरेक्ट ठेवला असता, परंतु कोन दिलेलं नाही. त्यांना काय म्हणलंय? 5 मिनिटाचा फरक. मग इथं काय करायचं? त्याला एक मिनिट काटा एका मिनिटात 6 डिग्रीचा कोन करतो, तर 5 मिनिटात किती करेल? 30 डिग्रीचा कोन करेल. मग इथं ठेवा 2/11. हां 90 प्लस 30. एकदा तुम्ही प्लस घ्या, एकदा तुम्ही मायनस घ्या. का? कारण दोनदा होतो. आताच तुम्हाला घड्याळामध्ये दाखवलंय. 5 मिनिटाचा फरक हा दोन वेळा होतो, म्हणून एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. 2/11 90 मायनस 30. हां बोला. 90 आणि 30 120. 120च्या डबल 240/11. 11 दोन्ही 22. उरले किती? 2 उरले. 20 झाले. 11 1 11. उरले किती? 9. 9/11. म्हणजे याचा अर्थ 3 वाजून 21.9/11 हे आपलं उत्तर. तुम्ही म्हणसाल याच्यात बी 10 बेरीज होते. होऊ द्या, परंतु डोक्यात नका हे ठेवू. ओके, मग हे आलं तुमचं 21.9/11. दुसरी काढण्याची गरज नाही. जर हे नसतं तर मग दुसरी काढा. ओके, हां दुसरी काय आली असती? तुमची 15 मिनिटाच्या अगोदरची वेळ आली असती, है ना. मग ते तुम्ही उत्तर घेतलं असतं, परंतु पर्यायात आपल्याला हे दिलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला इथं मिनिटाचा फरक देव, कोन देव, काही देव, तुमची ही एकच पद्धत लागू होते. यानं जगातल्या कोणत्याही कोणाचा किती मिनिटाचा फरक विचार द्या, तुम्हाला तो कोणाचा किंवा त्या मिनिटाची ती वेळ काढता येते. किती वाजता? या वेळेला दोन्ही काट्यामध्ये 5 मिनिटाचा फरक असेल. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता पुढचं बघा बरं काय आहे तर 3 मिनिटाचा फरक. हां तुम्ही सॉल्व करा. आता मी मांडून देतो याला, तुम्ही सॉल्व करा. काय येईल बघा. आता इथं घेताना तुम्ही काय घेणार? इथं काय घेणार आणि कुठल्या वेळेला म्हणले हो त्यानं? 8 ते 9च्या म्हणले. इथं 8 ते 9 आहे. 8 ते 9च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये काय असेल? 5 का 3 मिनिटाचा फरक असेल. मग मी तुम्हाला A1 A2 मांडून देतो. A1 इक्वल टू 30 इंटू तास किती? 8. 8 त्रिक 24. A2 इक्वल टू A2 काय घेणार आता तुम्ही? 3 मिनिटे. मग 3 इंटू 6 म्हणा किंवा 6 इंटू 3 म्हणा. 6 इंटू 3 म्हणू का? बरं 6 इंटू 3 किती आलं? 18. मग A2 18 ठेवा, A1 240 ठेवा. आलं लक्षात? यस. आणि याचं उत्तर काय येईल चेक करा. हां चला उत्तर काय येईल चेक करा.
आता आपण यामधला एक समजा इथं तुम्हाला असा कोन दिला 17 डिग्री, काय दिला 17 डिग्री 15 डिग्री असे जर कोन दिले तर काय काढायचं आणि कसं काढायचं पहा या. आता आपल्याला याच्यामध्ये काय म्हणलंय 3 ते 4च्या दरम्यान कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये 17 डिग्रीचा कोन होईल. आपण तो काहीच विचार करायचा नाही. 17 डिग्रीचा कोन म्हणले ना तुम्ही 0 90 180 हे बघितलं. याच्या व्यतिरिक्त जर समजा कोन तुम्हाला दिला तर एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. प्लस मायनसचं टेन्शन कटलं. फक्त 180 मध्ये तुम्हाला ठरवायचं आहे का प्लस घ्यायचं का मायनस. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे 0 90ला ते तर बघितलो, 0ला 0 असल्यामुळे काही टेन्शन नाही. 90ला एकदा प्लस एकदा मायनस. 180ला तुम्हाला ठरवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त असेल ना एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. चला 2/11 हां 2/11 A1 प्लस मायनस A2. A1 किती बरं A1 इक्वल टू 30 × 3 म्हणजे काय 90 आणि A2 इक्वल टू किती दिलेला कोण तो किती 17 डिग्री. काय 17 डिग्री आले यस. मग आता एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. 2/11 90 प्लस करा 17 आणि एकदा काय करा मायनस करा. जर यानं उत्तर आलं तर ठीक, नाही आलं तर मायनस घ्या. ह्यांचं काय तर बेरीज 100 107 107च्या डबल करा 214. 214/11 11 1 11 किती उरले. हां किती उरले 11 1 11. इथे तुमचे उरलेत बघा 10 है ना. 11 2 22 तर होत नाही. 11 1 11 उरले 10 104 झाले. 11 99 104 मधून 99 गेले 5 उरले 5/11 म्हणजे याचा अर्थ 3 वाजून 19.511 मिनिटे. मित्रांनो ही जी पद्धत आहे कुठली ही वाली ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला या पद्धतीनं शिकवलं जात नाही. इथून पुढे आता शिकवतील है ना. ही जी पद्धत आहे ही कोणीही तुम्हाला या पद्धतीनं सांगत नाही. हे तुमचे कसे काढायचे याला तुम्ही कोण काढण्याच्या पद्धतीनं सांगतात, परंतु त्याला कंडिशन खूप ध्यानात ठेवावं लागतात. त्याच्यामुळं आपल्याला याला कंडिशन एकच आहे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. बाकी जगातल्या कोणत्याही कोणाची तुम्हाला वेळ काढता येते. म्हणजे उत्तर काय आलं आपलं पहिलं आलं. जर नाही आलं हे तर काय करायचं एकदा मायनस घ्यायचं. आलंय लक्षात यस. आजचा हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपण उद्याच्या लेक्चरला जनरल प्रश्नामध्ये एंट्री करणार आहोत. जनरल प्रश्नामध्ये म्हणजे कुठे एक घड्याळ 3 मिनिटं मागे राहते दुसरं घड्याळ पुढे चालते. सोमवारी तो 10 वाजता कोणती वेळ दाखवेल, खरी वेळ काय खोटी वेळ काय, ह्या पद्धतीचे सगळे प्रश्न आपण जवळपास 40 क्वेश्चन आहेत. ते जनरल प्रश्नामधले 40 क्वेश्चन आहेत. 40 क्वेश्चन तुम्हाला ते असे परफेक्ट करतील. घड्याळ चॅप्टरचा तो गाभा आहे हा आणि तो भाग जनरल प्रश्न. बाकीचं टोटल बेसिक आहे है ना. परंतु हे दोन जे आहेत ना हे खूप महत्त्वाचे. त्याला 2 लेक्चर लागतील आपल्याला. मग ते दोन्ही लेक्चरमध्ये जनरल प्रश्न कव्हर होतील. ओके लक्षात राहू द्या. ह्या याच्यासाठी एकच पद्धत वापरा. आलं लक्षात यस. आणि जे मधामध्ये जुगाड सांगितलं बेरीज 10चं ते एक महत्त्वाचं आहे. तर यानं तुमचं जगातला कोणताही कोण देऊ द्या तुम्हाला ती वेळ काढता येते. मग इथं 17 देऊ 40 देऊ 45 देऊ 35 देऊ काही बी देऊ. आलं लक्षात यस. या पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण आजचं जे लेक्चर आहे खूप महत्त्वाचं आहे. ह्याला रिवाईज करा आणि जर हे तुम्ही एकदा तुम्ही परफेक्ट केलात याला तुम्हाला परीक्षेला तुम्ही काही करा तुमचं उत्तर चुकणं हे शक्यच नाही. एवढं याला परफेक्टरित्या भाग देता आला पाहिजे 11चा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला फक्त प्लस का मायनस 180 अंशाच्या बाबतीत ठरवायचे. बाकी एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. 0ला प्लस मायनसचे काही टेन्शनच नाही का 0 होता. आलं लक्षात. तीच एक फक्त गोष्ट तुमच्या ध्यानात पाहिजे 180 अंशावाली. आले लक्षात. चला हां तर बघा हे तुम्ही जिंकलात याचा अर्थ काय होतोय तुम्ही जिंकलात. आता जिंकलात ह्या चॅप्टरमध्ये जिंकलात. हे असेच आपल्याला प्रत्येक चॅप्टरमध्ये जिंकून 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 येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये जिंकायचे. आताच बोललो तुम्हाला मित्रांनो मुलांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आता जे मुलं आपल्याला MPSCची एक्झाम देणार आहेत तेच फक्त तयारी करताय. सरळ सेवेचे मुलं जे आहेत ना त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. मित्रांनो असं दुर्लक्ष करून चालणार नाही. जो मुलगा कंटिन्यू याच्यामध्ये टिकला तोच टिकला. कारण येणारा पॅटर्न हा तुमचा साधा नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की मी मागच्या अभ्यासावरती जाऊन पेपर देतो, शक्य नाही आहे. तुम्हाला कळेल आता याच्यामध्ये काय काय कसे कसे क्वेश्चन आहेत. त्यामुळे तुम्ही त्याला सोडू नका. केव्हाही परीक्षा होऊ द्या तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू अभ्यासात राहा तरच तुमचं ते सिलेक्शन शक्य आहे बघा. नाहीतर
जे मुलं कंटिन्यू अभ्यासात आहेत तीच लागतील, तुमचं शक्य नाही, कारण जागा तुमच्या फक्त 4100 4200 आणि फॉर्म येतात तुमचे लाखामध्ये. मग ते लाख जे असतात ना ते काय असतात, गव्हर्नमेंटचं बँक बॅलन्स असतं, ते काहीच कामाचे नाही, ते फक्त मायबापाचे पैसे त्याच्यामध्ये तुमचे वेस्ट घालतात फॉर्म भरण्यात. बाकी अभ्यासाच्या नावानं बोंबा असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा, कंटिन्यू याला रिव्हिजन द्या. ओके, तुम्हाला आणखी एक अडचण यायले काय की तुम्हाला ते प्रश्न लिहून घेणं आणि त्याचं सोल्युशन लिहिणं अवघड चाललंय. त्याला सुद्धा एक जुगाड लावलेला आहे. लगेच 2 दिवसामध्ये तुम्हाला ते पण जुगाड मिळून जाईल की तुम्हाला प्रश्न लिहिण्याची गरज पडणार नाही, डायरेक्ट सोल्युशन लिहिणे. आलं लक्षात? यस. तर आपली एकच काय म्हणणं आहे हे वालं. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, आणि आपल्या ह्या सोशल मीडियाला फॉलो करा. तर आपण भेटूयात आपल्या पुढच्या भाग 4 मध्ये, घड्याळ भाग 4 मध्ये. ओके, त्या भागामध्ये आपण पूर्ण जनरल प्रश्न कव्हर करणार आहोत. ओके, धन्यवाद.